धन्यवाद जयवंत पाटिल, धन्यवाद समीर ठाकरे। सुभाष धुमाल कंप्यूटर कमेंटेटर मेरे साथ जुड़ चुके हैं। धर्मराजा चषक की सुहानी शाम आप सभी के नाम। सम्राट राजा नगर सेवक नीलेश साहब चौधरी की शाम आप सभी के। स्पोर्ट टाडाली की ये शाम हम की शाम सभी के नाम। टॉस को जीता है वड़ाल देवी टाडाली ब ने और पहले बाल गोपाल सोनारपाड़ा होंगे सोनालेपाड़ा। दोनों अपना बीच मैदान पे आ चुके हैं। ग्रामीण फॉर्मेट से मुकाबला हो रहा है। सुभाष धुमाल कमेंट्री में जुड़ चुके हैं। धीरज तड़े और सागर वनगा बॉलिंग के लिए देखिए शोर अभी से चल रहा है जबकि ताड़ाली ये नहीं खेली है। क्या नाम है? साईराज चौधरी सामना करेंगे। टाइम स्टार्ट हो चुका है। 5 ओवर में पहले 4 ओवर आपको 20 मिनट में करना है। पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स दूर से खेले वाइड घोषित। वाइड से शुरुआत होती हुई यहाँ पर 1 रन बिना कोई विकेट के। बाल गोपाल सोनालेपाड़ा। बाल गोपाल के ये जे बाले आहेत ना ये कसे खेळतात ये बघायची गरज। साईराज चौधरी फिर दूर गए फिर वाइड। खराब शुरुआत हम देख रहे हैं। ऑनफील्ड अंपायर शानू कुरैशी, अंपायर शकील कुट्टी। देखिए अंपायरिंग बहुत लाजवाब हुई है। एक लंबा शेड्यूल हमारे 5 अंपायर्स ने किया है। हार्ट्स ऑफ आवर ऑल अंपायर्स रमेश रईस, परेश महाजन, गोकुलदास पाटिल, शकील कुट्टी और शानू कुरैशी। अब की बार स्विच हिट किया है। गेंद निकल गई है। स्क्वायर इज थर्मैन बाउंड्री के बाहर 4 रन। आई दिल वाला मानुस भला फेमस भिवंडी वाला। आई दिल वाला मानुस भला फेमस भिवंडी वाला। आमचा निलेश चौधरी दादा नगर सेवक आला। आमचा निलेश चौधरी गजब का शॉट चौका आता हुआ तरे के बल्ले से। अब की बार बढ़िया वापसी। ये अच्छी गेंद थी। ऑन द राइज खेलना चाहते थे, चकमा खा गए। आज 13 मैचेस से सभी टीमें हमें सहयोग करें क्योंकि आज एक मैच ज़्यादा है BC4 का। इस मरतबा कवर ड्राइव की कोशिश फिर बीट किया। अगला मैच दोनों टीमें तैयार रहना है। मुर्तुजा स्पोर्ट BC4 सिटी क्रिकेट से और स्विच की कोशिश बहुत अच्छी गेंद थी। कट के अंदर की जानिब आई थी। भाविक थोड़ा कमेंट्री बॉक्स से संपर्क करना है। भाविक बजा के बढ़िया ट्राई। वो व्हाट अ एफर्ट
क्या एफर्ट था, छलांग बहुत जबरदस्त लगाई थी लेकिन कैच को लपक नहीं पाए। एफर्ट जबरदस्त था वहां पे खड़े खिलाड़ी अनीश का ऑन दी राइज खेला था वहां पर। 8 पे पहुंचा है स्कोर। स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट, 6 रन। समाप्ति बढ़िया आशीर्वाद हम देख रहे हैं इस वक्त बाल गोपाल सोनाले पाड़ा की। कुल मिलाकर 13 रन बिना कोई विकेट, 14 रन बिना कोई विकेट के। 14 रन पहिल्या षटकात समाप्तीनंतर आपण पाहतोय बालगोपाल सोनाले पाड्या संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळते। प्लस पॉईंट आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये कुठल्या प्रकारचं विकेट बालगोपाल सोनाले पाड्या संघाने गमावलेलं नाही। पहिल्या षटकापासून आक्रमणाला सुरुवात पाहायला मिळते। एक चौकारी षटकार या षटकामध्ये पाहायला मिळालेला आहे। दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पहिल्या षटकातल्यासाठी 5 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे। वेळेसंदर्भात नक्कीच सर्व संघांनी सपोर्ट करायचा आहे, कारण शेड्यूल खूप मोठं आहे। आपली जी 4 षटके आहेत ती 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे। चाहे ऑर्गेनाइजिंग टीम रो, समय सबके लिए वही रहेगा जो पूरी टीमों के लिए रहेगा। अनिश चौधरी येतोय बॉलिंग ट्रॅकवर, ज्यांनी चांगला एफर्ट क्षेत्ररक्षणामध्ये केला होता। दूरवरच्या टोकाकडून फार एंड करून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय। इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे। बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये चेंडू जातोय। एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि एका धावेने सोनाली पाड्या संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय। धावसंख्या पोहोचते ती 15 वर। आपण सामना पाहतोय ग्रामीण पूल मधील बालगोपाल सोनाली पाडा विपक्ष वरहलदेव स्पोर्ट्स ताडाले बी या दोन संघामध्ये। इथे मात्र कट केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे नाही आणि इथून चेंडू निघून जातोय पॉइंट रिजन मधून सीमा पार चौकार। वेलकम ज्ञानेश्वर मुकादम, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। इथे मेशाईम फटका फसले, स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉट अँड बॉलच्या रूपाने पहिला हादरा बसोय बालगोपाल सोनाली पाडा या संघाला। एक तुम्हारी तो दुसरे हमारी हे चित्र पाहायला मिळते। या अगोदर चेंडूवर आपण पाहतो मोठा फटका आणि त्यानंतर विकेट। आमचे मोहन दादा, वेलकम मोहन दादा, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। बिल्कुल। देखिए जयवंत पाटिल, मोहन दादा को माइक दीजिए। ये आदमी ज़्यादा देर खामोश रहा तो फिर कयामत आ जाएंगी। वेलकम मोहन भोईर जी। पहिला फलंदाज बाद झालेला आहे धीरज तरेजा यांनी बाद होण्यापूर्वी 14 धावांचं योगदान दिलेलं आहे। रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाजा फॉलो केलं होतं गोलंदाजाने, आपण पाहतोय त्याच अनुषंगाने चेंडू देखील हाताळला होता। भाविक बजागे, आपको थोड़ा कमेंट्री बॉक्स से संपर्क करना है या कमेटी का कोई भी हो, क्योंकि इसके बाद का जो मुकाबला है उसकी रूपरेखा सही नहीं आ पा रही। इथे पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय या डीप कव्हर रिजन मधून सीमा पार झंडाटेदार चौकार।
शॉर्ट वाईड अँड फनिश ऑफस्टोमच्या खूपच बाहेरचा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेताना फलंदाज मयूर तरे पाहायला मिळतोय. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आणि विकेटचं पतन. शॉर्ट फायनल ग्रीजर मध्ये झेल आणि इथे मध्ये सामावतोय ते फलंदाज मयूर तरे याचा खेळ. दुसरा हात बसतोय बालगोपाल सोनालेपाडा या संघाला. जंगल फलंदाजाने केला होता, मात्र इथे आपण पाहतोय तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात शॉर्ट फायनल ग्रीजन मध्ये झेल देऊन मयूर तरे पाहत होताना. अगले टॉस के लिए तैयार रहना है प्रांशी स्पोर्ट और मुर्तुजा स्पोर्ट. हेलो हेलो न्यू बॅटर साहिल तरे. मयूर तरे बाद झाल्यानंतर साहिल तरे आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. अगला मैच दोस्तों आप BC4 फॉर्मेट में देखने जा रहे हैं. टीमें खेलेंगी. मुर्तुजा स्पोर्ट्स के कैप्टन अजहर अंसारी, आपको तैयार रहना है, और प्रांशी स्पोर्ट्स के कैप्टन. उसके बाद वड़ाल देवी स्पोर्ट ताडाली ए बनाम बंटी हॅलो. स्पोर्ट बडोडी. सन्मान्य टार्झनजी पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. 40+ या फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फुल टॉस गेंद पुट अवे थ्रू द बैकवर्ड स्क्वायर लेग. अ फंटास्टिक स्ट्रोक, 6 रन्स. लूजनर गेंद थी, उसका भरपूर फायदा उठाया है. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 29 रन. गेंदबाजी कर रहे हैं विजय. सामना कर रहे हैं बैटर सागर. सागर वनगा. विजय सागर वनगा के लिए लैप स्वीप किया है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन ज़्यादा एलिवेशन नहीं था. सुभाष खेलना चाहते थे स्क्वायर लेग पर, गेंद गई काऊ कॉर्नर में. 1 रन और आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 30 रन. बाल गोपाल सोनालेपाड़ा का टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है. सामने टीम है वड़ाल देवी टाडाली बी. राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे. फ्लाइट चेंज ऑफ पेस, लेकिन विकेट कीपर नहीं झेल पाए. लगता है कि ताडाली बी के खिलाड़ियों ने या तो हाथों में तेल लगाए या बालों में जेल लगाए है. जिस तरह गेंदे हाथों से छूट रही है. अगला मुकाबला प्रांशी स्पोर्ट्स बनाम मुर्तुजा स्पोर्ट. BC4 फॉर्मेट में आज चैलेंज ने अपना मुकाबला जीता. मीत आगे बढ़ गई. बढ़िया वापसी वाइड यॉर्कर. हल्का सा ऑफ कटर था, बल्ले के नीचे से गेंद निकल गई विकेट कीपर के पास. विजय VIP एंड से गेंदबाजी कर रहे हैं. लंबे कद के हैं, गति परिवर्तन अच्छा किया है. अब की बार गेंद आसमान में खड़ी रह गई है. स्क्वायर कैच है.
बढ़िया कॉटन बॉल, आसान नहीं रहता अंडर फ्लड लाइट। एक और विकेट। आरतीची आई येईल जायली आरतीची स्कोर इस वक्त अच्छा टोटल है। ओवर नंबर 3 चल रहा है, 30 पे 3 गिरे। बढ़िया कॉटन बॉल विजय का रहा था। स्क्वायर कैचेस अंडर लाइट कभी भी आसान नहीं रहे, चाहे टेनिस क्रिकेट हो चाहे फिर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो। नए बैटर मैदान में आते हुए सोनू तरे, जबकि अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं सागर वनगा, नॉन स्ट्राइक पर है। सोनू तरे सामना करें विजय का। फील्ड की जमावट पे नज़र डालते हैं, फ्लाई स्लिप, बैकवर्ड पॉइंट, कवर पॉइंट और वाइडी शॉट फाइन लेग। फिर फ्लाइट दिया था, ऑन ड्राइव किया है बहुत ही खूबसूरती के साथ। काऊ कॉर्नर से खिलाड़ी पहुंचे मिड विकेट पर। इस बीच अपील हो रही है और अब शायद अपने क्रीज में पहुंच गए बहुत पहले। 2 रन, इन 2 रन से 3 ओवर की समाप्ति पे बाल गोपाल सोनाले पाड़ा ने बनाए 32 रन। सामने जो टीम है घरेलू मैदान पे खेल रही है, वड़ाल देवी ताड़ाली बी। देखना है कि इलाका हमारा हेलो। धमाका हमारा, ये इलाका तुम्हारा धमाका हमारा। यस मोहन। धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहता धर्मराजा चषक 2025 भिवंडीची सर्वात बिग स्पर्धा तुमच्या भेटीला पर्व 5. आज निश्चितच काही मान्यवरांची मांदिल देखील या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होत आहे, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सुप्रसिद्ध उद्योजक, निवृत्ती लिपिक सन्माननीय गोवर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. दीपकजी बजागे, आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. अंकुश, ये टीम, ये ध्यान रहे वड़ाल देवी ये टीम, ऊंट पार के नीचे आपको भी मैदान में जाना है। बी खेल रही है तो थोड़ा सा कम ही बोलिए। तीन षटकांची समाप्तीनंतर 3 बाद 32 ही धावसंख्या पाहायला मिळते. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान कामतगरचे सामाजिक कर्ते, समाजसेवक आणि भिवंडी मनपाचे निवृत्त वरिष्ठ लिपिक सन्मान्य गौर पाटील साहेबांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जातं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, एक आकर्षक ट्रॉफी देऊन दादांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख सन्मान्य भगवानजी पाटील, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, कामतगर यांना देखील आपण सन्मानित करूया. धर्मराजा चषक 2025 पर्व 5 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य संस्कार मंचावर केलं जातं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाळ देऊन मान्यवरांना सन्मानित केलं जातं आहे. त्यानंतर गावदेवी 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सन्मान्य टार्झन पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. रविकांत चौधरी, आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्मान्य रविकांत चौधरी यांच्या शुभ असते जेम्स, सर्वांचे लाडके गावदेवी 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर टार्झन पाटील यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, आकर्षक ट्रॉफी देऊन साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जातं आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर एक हसमुख असं व्यक्तिमत्व, सध्या आम्ही त्यांना जॉनी लिव्हर पण म्हणतोय, जनार्दन भोईर, ओलीगावचे वरिष्ठ नागरिक आहेत.
अत्यंत विनोदी स्वभाव ज्यांचं आहे जनार्दन भोईर यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. दीपकजी बजागे, प्रवीणजी चौधरी आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, कामतगार आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक प्रवीणजी चौधरी बाळा या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहेत. आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. अत्यंत विनोदी स्वभावाचं व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय. जनार्दन भोईर यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. प्रवीणजी चौधरी, आदरणीय महेशजी पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मोहन भोईर सर. चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. बालगोपाल सोनाली पाड्या संघाची धावसंख्या 36 धावा 36. इथे मात्र दिशेमध्ये फरकटाना गोलंदाज पंचांचा इशारा वाईट आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा हातालावं लागेल गोलंदाजाला. धावसंख्येमध्ये आव्हान त्या धावेने भर पडते. 37 धावा 37. ग्रामीण पूलमधील सामना आपण बघतो. यानंतर BC4 सिटी फॉर्मॅटकडील सामन्याकडे आपण वळणार आहोत. आदित्य सिंग गोलंदाजी ट्रॅकवर फार एंड करून वळताना लॉफ केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये झेल ड्रॉप, झेल सोडला जातोय. जीवदान मिळतं फलंदाजाला. गोदी में कैच था. इस तरह के कैचेस नहीं छूटना चाहिए जो बिल्कुल आसान लग रहा था और ये देखिए किस तरह से उस कैच को गिरा दिया वहाँ पर खिलाड़ी ने. काऊ कॉर्नर में फील्डिंग कर रहे 37 धावा 37 आपण पाहतोय. धावपळीवर 4 गाड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना वाईट 1+1 या 2 धावा धावपळीमध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 40 4 नॉट. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आदित्य सिंग आपण बघतोय चौथं षटक हाताळताना. वडालुई स्पोर्ट्स ताडाले 20 संघाकडून. बालगोपाल सोनाली पाडा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 4 फलंदाज बाद झालेत. यावेळी फुलटा चेंडू पंचांचा नो बॉलचा देखील इशारा. 1+1 अशा प्रकारे 2 धावा आणि या 2 धावांनी या धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 42. अगला मैच BC4 फॉर्मेट से मुर्तुज़ा स्पोर्ट्स के कैप्टन और प्रांशी स्पोर्ट्स के कैप्टन टॉस बॉक्स से जुड़ जाए. धावसंख्या 43. मिस टाइम फटका सेफ लँडिंग होते. मात्र इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. 44 धावा 4 षटकांची समाप्तीनंतर 11.00 सरासरीने प्रति षटकामागे धावा आतापर्यंत बालगोपाल सोनाली पाड्या संघाने कुठून काढलेल्या आहेत. 4/44 4 षटकांची समाप्ती 4चा आकडा स्कोरवर पाहायला मिळतोय.
आणि याच दरम्यान मित्र ठिकाणी शुभ आगमन झालंय आदरणीय मंगलदास म्हात्रे साहेबांचं. वेलकम वेलकम वेलकम. शिवनेरी पतपेढीचे माजी प्रसिद्ध अध्यक्ष निष्ठावंत शिवसैनिक सन्माननीय मंगलदास म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले. कालवार नागरिक समाजसेवक उद्योजक धर्मराजा चषक 2025 मधून आपलं मनस्वी स्वागत. विजय शिंदे याला कंटिन्यू ठेवलं गेलेलं आहे. विजय शिंदे यांनी या अगोदर तिसरं षटक हाताळलं होतं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा शेवटच्या षटकासाठी या संघटनेने जबाबदारी सोपवलेली आहे. आपल्या स्पेलमधील आपल्या कोट्यातील शेवटचं आणि संघाकडून देखील शेवटचं षटक हाताळताना तो पाहायला मिळतोय. तालमेलची कमी आणि इथे मात्र आपण पाहतोय धावपाचूरपणे फलंदाज बाद होताना. मिडल ऑर्डरमध्ये या खेळण्यासाठी सज्ज होतोय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय बालगोपाल सोनालीपाडा विपक्ष वरालदेवी स्पोर्ट्स ताडाले बी या दोन संघामध्ये ग्रामीण पूलमधील हा सामना. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण BC4 सिटी फुलकडे वळणार आहोत. मिस टाईम फटका या झेल होण्यासारखी संभावना नाही कारण क्षेत्ररक्षक दूर आहेत. जोपर्यंत चेंडू अडवून फेकी केला जातोय. 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजाकडे. 2 धावा फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 46 46. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचे षटक विजय शिंदे हाताळतोय. ग्रामीण पूलमधील हा सामना आपण पाहतोय. इथे अतिशय सुरेख चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू पूर्णपणे बुंध्यात चेंडू हाताळताना गोलंदाज विजय शिंदे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि फलंदाजाला देखील पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विजय शिंदे यांनी या अगोदर षटक हाताळले. ज्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च करताना एक सफलता देखील अर्जित केली होती. आणि इथे देखील आपण पाहतो 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू जातोय. या क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. 47 47 धावा. वरलदेवी ताडाली बस संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय आणि आज वरलदेवी ताडाली संघ देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन. पंच केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू निघून जातोय. कव्हर बाउंड्री झोनमधून सीमा पार चौकार. झलकले जात आहेत. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यानंतर आपण टॉस बॉक्सकडे वळणार आहोत. BC4 सिटी फॉर्मॅटमधील सामन्याचा टॉस केला जाईल.
ऑन साईडला मिडिक रिजन मध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 षटकामध्ये सोनाली पाडा संघाने धावा झळकलेल्या त्या 53 आणि 54 धावांचं आव्हान वरळदेव स्पोर्ट्स ताडाले बी संघासमोर उभा केलेलं आहे. यानंतर आपण ओलिया टॉसकडे टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत सिद्दीक बाबे सर आणि दोन्ही संघाचे संघनायक. तालुका सचिव भिवंडी ग्रामीण शिवसेना. All the best, Azhar Ansari, and all the best, अमर ठाकुर, जिन्होंने बीपीएल भी खेला. बड़ा नाम है, लेकिन हमने देखा है कि पिछले मैच में जो बड़े नाम थे वो थोड़े नहीं चले. यहाँ यॉर्कर पे भाविक आउट हुए. मोहन, ये बताइए कौन टॉस को आ रहा है? हॅलो हॅलो. सन्मान्य व्यासपीठावरील विराजमान मंगल मामा ह्या. सन्मान्य टार्झनजी पाटील. तानाजी भाऊ जा टॉस करा, खाली जा जा जा. तानाजी पाटील गोयगावचे सामाजिक कार्यकर्ते, शिवसेना तालुका सचिव भिवंडी ग्रामीण, शिवनेरी पतपेढीचे माजी प्रेसिडेंट सन्मान्य मंगलदास म्हात्रे, त्याचबरोबर आमचे टार्झनजी पाटील, या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक सुस्वागतम. मुख्य अतिथि टॉस बॉक्स में जुड़ते हुए सुस्वागतम सर, वेलकम. आइए मैं सिक्का आपको बताता हूँ. एक तरफ धर्म राजा चषक, आप व्हाट्सएप पे जाइए, फेसबुक पे जाइए, ट्विटर पे जाइए, इंस्टाग्राम पे जाइए, गूगल पे जाइए, ये यूट्यूब पे जाइए, पार्कों में जाइए, होटल में जाइए, हर जगह धर्म राजा चषक. और एक तरफ वड़ाल देवी स्पोर्ट टाडाली. कॉल किसका रहेगा? अमर ठाकुर कॉल कर रहे. वराल देवी स्पोर्ट. वाह. आया भी वड़ाल देवी. अनेक अनेक तमाम मान्यवर का धन्यवाद. निवेदन है मंच की शोभा बढ़ाना है. ये मान्यवर से ही धर्मराजा चषक में बाहर है. अमर ठाकुर, इलाका हमारा, धमाका हमारा. प्रांची स्पोर्ट्स टॉस जीता है, क्या करेंगे? बैटिंग. देखिए, रात में चेसिंग मुश्किल है या कोई गेम प्लान का हिस्सा है? हमारे फील्डर ही आए नहीं अभी तक. क्या बात है, पहुंच जाएंगे लगता है. ये बताइए कि 6 ओवर में कहां तक देख रहे हैं? 70 प्लस जाने की कोशिश करेंगे. हमारा आपको लगता नहीं कि पिछले कुछ दिनों से आपका जो फॉर्म है थोड़ा नीचे चल रहा है? क्लास तो परमानेंट है. इस मैच में कैप्टन की अच्छी इनिंग देखने जा रहे हैं. जी जरूर, अच्छे खेलेंगे हम लोग सब. और कौन से बैट्समैन है जिनसे अपेक्षा है कि अच्छे रन बनाए? बैट्समैन तो सभी अच्छे हैं, जो चल गया वो चल गया. ऑल द बेस्ट. अजहर, पहले तो ये बताइए कि पिछले 3 रातों से धर्म राजा चषक कैसा एंजॉय किया? बहुत अच्छा एंजॉय किया और टूर्नामेंट भी एक नंबर है. टॉस जीते तो मेरा अपना मानना है आप फील्डिंग ही लेते. सर मैं तो फील्डिंग ही करता. और आपको मिल गई. क्या टीम में कोई चेंजेस है? कोई चेंजेस नहीं है सर. आज खाली बाबा आए हैं और टीम पूरी वही है. देखिए, इनिशियल ओवर जो मैंडेटरी पावर प्ले हैं वो दोनों टीमों के लिए इम्पोर्टेंट रहते हैं. अजहर, किस गेंदबाज पे ज़्यादा फोकस करेंगे कि अर्ली ब्रेक थ्रू दें? सर जितने गेंदबाज है मैंने सबको यही बोला हूँ कि अपना 100% दो, अपन मैच जीतेंगे. सामने भी टीम अच्छी है. मुर्तुजा स्पोर्ट आगे देख रहे हैं इंशाल्लाह. ऑल द बेस्ट. द न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स इज अमर ठाकुर, द कैप्टन ऑफ प्रांची स्पोर्ट, वन द टॉस, elected bat first. Back to the commentary box. Shubhat Dhumal and Jayant Patil is there. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. यानंतर BC4 सिटी फॉर्मेटमधील सामन्याकडे आपण वळणार आहोत. आणि उद्या मित्रांनो हल्दी कुंकू समारंभ आपण महाराष्ट्राची सुप्रसिद्ध धवला गायिका आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. आणि म्हणूनच
सर्व महिला मंडळांना आव्हान केलं जातं की या मोठ्या संख्येने हॅलो आपण उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद सुभाषजी. ओके 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 जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय, या स्पर्धेसाठी ज्यांची सदिच्छा भेट आहे ते सन्मान्य मंगलदास म्हात्रे साहेब, कालवरगावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि उद्योजक तथा सेवनेरी पतपेढीचे माजी प्रेसिडेंट देखील राहिलेले आहेत. मंगलदास म्हात्रे साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दीपक बजागे आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बजागे घे फटाफट चल. काय फटाफट आणा. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान आजच्या स्पर्धेचे मुख्य गेस्ट सन्मान्य मंगलदास म्हात्रे, कालबार गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, सेवनेरी पतपेढीचा माजी प्रेसिडेंट आणि निष्ठावंत शिवसैनिक. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित जनमान गोवे 40+ या संघाचे उत्कृष्ट नामांकित क्रिकेटर आणि शिवसेना तालुका सचिव भिवंडी ग्रामीण सन्मानित तानाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. जनमान गोवे 40+ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, शिवसेना सचिव तालुका भिवंडी ग्रामीण यांचं विशेष स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गन, या स्पर्धेचे कर्ता धर्ता, या स्पर्धेचे वन मॅन शो सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते केलं जातं आहे. प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खरं आता नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना दिला जातो आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित कामतगरचे युवा उद्योजक सन्मानित प्रवीणजी चौधरी यांना देखील आपण सन्मानित करूया. आदरणीय प्रवीणजी चौधरी, कामतगरचे सामाजिक कर्ते, समाजसेवक, युवा उद्योजक. यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं आहे. प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ देऊन त्यांचा सन्मान केलं जातं आहे. त्यानंतर गोयोगेचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अशोक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मयूर चौधरी यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करायचं आहे. गोवेगावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक अशोकजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केलं जातं आहे. तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव, अतिथी देवाचा मान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं आहे. भाईजी पाटील आपण देखील स्टेजवर यायचं आहे. हेमंतजी चौधरी आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. या स्पर्धेमधून तुमचं देखील मनस्वी स्वागत. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत म्हणजे परममित्र तालुक्याकडचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ गोरसई, O2 सुभाष धुमाल. खूप खूप धन्यवाद मोहन भोईर सर. डिसिजन इज पेंडिंग. तर जमिनीला व्रत झालेला आहे बॉल आणि नक्कीच आपण पाहतोय म्हणून पंचांकडून ग्रीन सिग्नल दिला गेलेला आहे. आव्हान ठेवले गेले ते 54 धावांचा 54 लक्षाचा पाठलाग वरलदेव स्पोर्ट्स ताडाली 20 संघ आपल्या होम ग्राउंडवर करण्यासाठी सज्ज झालेले. सलमेजोडी मैदानामध्ये अमल चौधरी आणि त्याच्यासमवेत गौरव चव्हाण. इथे मात्र इनफिल्डच्या वरून फटका खेळलेला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल आणि पहिला फलंदाज फेल, पहिला हादरा बसोई वरलदेव स्पोर्ट्स ताडाली बी या संघाला.
पहिली सफलता अर्जित करताना मयूर तरे या पहिला फलंदाज अमोल चौधरी हा बाद झालेला आहे. न्यू बॅटर वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी भूषण पडला आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. आपल्या होम ग्राउंडवर खेळताना वरळदेव स्पोर्ट्स ताडाली बी संघ ग्रामीण पूलमधील हा सामना सध्या पाहायला मिळतोय. मयूर तरे इथे स्वतःच्या फॉल्टरमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावपल्याकडे 2 आव्हान ठेवले की ते 54 धावांचा 54 या लक्ष्याचा पाठलाग इथून केला जातोय. प्रत्येक 5 षटकांचा सामना पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकांमध्ये सोनाली पड्या संघाने आपल्या धावपल्यावर 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात कुठून काढल्या होत्या. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताने भेट होतो. यक्षक चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनकडे. अंतिम क्षणी चेंडू अडवला जातोय मात्र आव्हान जोपाने या धावा पूर्ण करताना फलंदाज 2 धावा फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावीने संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे बीट झाला होता. एक्स्ट्रेक्षक पॉलवेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. मयूर तरे व्यापीराज एंड कडून पहिलं षटकात आलताना इथे क्लीन बॉल दांडी गुल फलंदाज बाद होतोय. इथे मात्र हादरा बसतोय वरळदेवी ताडाली ब या संघाला. दांडी गुल नक्कीच दांडी गुल फेम चंद्रकांत शेट्टी सरांचा जो वाढदिवस आहे. आमचे सहकारी समालोचकांनी त्यांना वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीकडून. आणि दांडी गुल होताना आपण पाहतो इथे फलंदाजाची दुसरा फलंदाज भूषण देखील बाद होताना. सेकी स्टार्ट आपण बघतो धावांचा पाठला करताना. इथे मात्र डलमलीत सुरुवात इथे वरळदेव स्पोर्ट्स ताडाली बी या संघाची. पहिल्या षटके समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2-4. सध्या तरी खराब स्थिती बघायला मिळते वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली बी या संघाची. येणारी 4 षटके बरोबर 24 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून आता 50 धावा या पूर्ण कराव्या लागतील. आपण पाहतात क्रिकेटचा हा बिग शो धर्मराजा चषक 2025. या स्पर्धेचे प्रणेते शिलेदार निलेश चौधरी साहेब, कार्यसम्राट नगरसेवक वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली, जॉली स्पोर्ट्स कामतगर यांच्या वतीने हा क्रिकेटचा बिग शो पुन्हा एकदा मी सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. फार एंड कडून आता बॉलिंग मार्कवर तयार होतोय ओमकार वझे. खेळपट्टीवर जी जोडी आहे ती गौरव आणि विजय शिंदे. हो, अंधाधुंद बॅट चालवली होती. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 1+1 अशा 2 धावा आम्ही धावपलकावर जोडणार आहोत आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते 6. 2 गडी बाद. खराब चेंडू होता डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा. पंचांनी वाईटची खून केली. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर ओमकार वझे. सामना करेल बॅटर विजय शिंदे. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खूप वेगवान चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. अंधाधुंद बॅट चाललेली होती. निर्धाव चेंडू जातोय. धावा कायम आहेत धावपलकावर 6. ओमकार पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर दी विकेट. विजयला इथून दमदार खेळ करावा लागेल. स्विंग केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. येतोय हा धडाकेबाज षटकार.
आपण बघितला विजय शिंदेच्या बॅटमधून ज्या धावा थांबल्या होत्या त्यांना चालना मिळालेली आहे या षटकाराच्या मदतीने आणि आता आत्मविश्वासाने भरलेला आपण हा षटकार बघितला विजय शिंदेच्या बॅटमधून. धावसंख्या धावपलकावर वाढते 12. पुढचा चेंडू ओमकार याचा. खूप जलद गतीने चेंडू टाकला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. या अवांतर धाबेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 13. 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे बालगोपाल सोनालेपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतोय वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली बी. अशी टक्कर या दोन संघांमध्ये 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली बी. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन चेंडू होता. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना 14 या अंकावर. हा डगआउट तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. पुन्हा एकदा ओमकार तयार होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ऑन द विकेट. खूप सुंदर फटका. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेकडे पाठवलेला आहे पण क्षेत्ररक्षण जबरदस्त बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक नाही. या एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 15 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. हर्ष बजागे आपण संपर्क साधायचा आहे. हर्ष बजागे. पुन्हा एकदा ओमकार वजे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खूप सुंदर चेंडू होता. हलकासा बाउन्स प्राप्त करताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे धावपलकावर फक्त आणि फक्त 15. 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. इथून आता आक्रमण करावं लागेल. हल्ला बोल बॅटिंग करावी लागेल कारण फक्त 15 धावा आहेत धावपलकावर. 54 धावांचे विशाल लक्ष्य पार करावं लागेल वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली बी या संघाला. ओमकार तयार होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव आणि याचबरोबर षटकाची देखील होते समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर. 2 गडी बाद. 15. थँक्स. धन्यवाद जेवण. विजयाचं टार्गेट फार मोठे म्हणतात. ताडाली संघ थोडंसं आपण बॅकफुटला पाहतोय. सहजेची कामगिरी पहिल्या 2 या संघाला साधता आली नाही आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी तब्बल 39 धावांची गरज. प्रतिओव्हरचा आपण साधारणतः विचार केला तर मला वाटतं 13ची सरासरी आहे. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा सन्माननीय हेमंतजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. हेमंत चौधरी आमच्या गावाचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि युवा उद्योजक यांना आपण सन्मानित करूया. मयूरजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं सन्मान आणि स्वागत करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं मान्यवरांचं. सन्मान्य हेमंत चौधरी या मान्यवरांनी या ठिकाणी सन्मानित केले जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खरं आता नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंट देऊन त्यांचं सन्मान केलं जातं आहे. धर्मराजचषक 2025 पर्व 5. ओल्ड टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मोहन बोरी सर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. 17 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 39 धावांची अजून आवश्यकता आहे. मयूर तरी कंटिन्यू पाहायला मिळतोय. इथे अगदी बुंद्यात चेंडू हाताळलेला आणि 5 चेंडू फलंदाज बाद होताना 3रा हादरा ताडेली ब या संघाला.
गौरव चव्हाण आणि भूषण पाटील. विजय शिंदे खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅटर आता माझा खेळपट्टीवर वरळदेवी स्पोर्ट्सचा ताडाली बस संघाकडून करण बजागे आपण पाहतोय नवीन फलंदाज. इथे विकेट टू विकेट हा चेंडू देखील पाहायला मिळाला होता, मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. जोपर्यंत डीप मिड ऑन रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय, एखाद्याने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज. संघाची धावसंख्या सिंगलने 16. ग्रामीण पूलमधील सामना आपण पाहतोय. बालगोपाल सोनालीपाडा विपक्ष वरळदेवी स्पोर्ट्सचा ताडाले बी या दोन संघामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसरं षटक मयूरधरे हाताळतोय. इम्प्राज फटका खेळण्याचा प्रयत्न, बेस्ट टायमिंग, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाज बाद होताना विजय शिंदे बॅक टू पॅव्हिलियन. आज जल्ले तर आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 16 धावा. इथून भागीदारीची आवश्यकता आहे वरळदेवी ताडाली स्पोर्ट्स ब या संघाला विजयापर्यंत पोहोचण्यासाठी. पुन्हा एकदा मिस टाइम फटका आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये क्षेत्राच्या हातामध्ये. आणखीन एक फलंदाज बाद होताना झेलबाच्या रूपाने. फायफर पूर्ण केलेले दोन षटके आपण पाहतो. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजून दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शेष आहे. मात्र 5 विकेट त्यांनी पूर्ण केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट आणि या षटकामध्ये विकेट हॅट्रिकवर देखील मयूरधरे पाहायला मिळतोय. न्यू बॅटर अनिल चौधरी विकेट हॅट्रिकवर मयूरधरे पाहायला मिळतोय. इथे केवळ दिशा दिलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. षटकाची समाप्ती, 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर वरळदेवी ताडाली ब संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 16 धावा. मयूरधरे याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. फायफर देखील कंप्लीट केलेलं आहे. 2 षटके हाताळताना एकूण धावा दिलेल्या आहेत त्या इनविन 3 आणि या फायफर देखील 5 विकेट त्यांनी पूर्ण केलेले आहेत. कम खर्चीला फुल चर्चेला असं मयूरधरे याचा षटक राहिलेला आहे. 12 चेंडू आणि 38 धाबा इथून आता पूर्ण कराव्या लागतील. खूप अवघड आणि कठीण लक्ष्य आहे, पण शेवटी क्रिकेट आहे. इथून वार आणि पलटवार करावे लागतील. या स्पर्धेमध्ये आव्हान आपलं कायम ठेवायचं असेल तर वरळदेवी स्पोर्ट्स ताडाली बी या संघाला सध्या तरी हवी होताना या सामन्यामध्ये आपण पाहतोय बालगोपाल सोनालीपाडा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खूप चांगली गोलंदाजी केली मयूरधरे याने. 2 षटकांच्या स्पेलमध्ये 5 फलंदाजांना बाद केलेले आहे. खूप जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. आशिष तरे चौथ्या षटकासाठी तयार होते फार एंड कडून. खेळपट्टीवर करण बजागे आणि अनिश अशी जोडी बघायला मिळते. करणला आता वार करावे लागतील, रन बनवावे लागतील. एक झंझावती बॅटर आहे करण बजागे. अंधाधुंद बॅट चालवली होती. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू जातोय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते बालगोपाल सोनालीपाडा संघाच्या 4ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. कारण चौथ्या षटकाची सुरुवात देखील खूप चांगली करताना पाहतो आपण. आशिष तयार होते बॉलिंग मार्कवर.
पुन्हा एकदा बाउन्सर हा चेंडू होता आणि पाहतोय चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाही. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 17 धावा. सिंगलने एका धावेने आता तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. इथून आता चौकार आणि षटकारांच्या आत्तीच बाजी करावी लागेल वराल देवी स्पोर्ट्स ताडाली बी या संघाला. दहा चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल, उधळण करावी लागेल षटकार आणि चौकारांची. हे प्रेक्षक तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन या स्पर्धेचा आनंद घेताना. हो, चांगला फटका, पण क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी तयार होता. अप्रतिम झेल. अजून एक गडी बाद होतोय वराल देवी स्पोर्ट्स ताडाली बी या संघाचा. दिलवाला माणूस भला फेमस भिवंडीवाला. जेवण ताडोली संघाचा बिग हिटर, मॅच विनर. आपण जरी मॅच जिंकून दिली तर तब्बल धर्मराजाच्या वतीनं किती 51,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. मिशन थोडंसं अवघड आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत, 37 धावांची आवश्यकता. कुणाल चौधरी येतोय न्यू बॅटर. त्याच्याकडे चांगली क्षमता आहे, ती त्याला सिद्ध करून दाखवावी लागेल विजय मिळवण्यासाठी. ओ, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावा मात्र धावफलकावर कायम आहेत. 6-17 अशी स्थिती बघायला मिळते ताडाली बी या संघाची. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होताना आशिष. ओ, अजून एक अप्रतिम चेंडू, वाईट यॉर्कर. फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी करताना आशिष तरे. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 1 विकेट आणि 1 गडी बाद केलेला आहे. खूप भेदक गोलंदाजी करतोय आशिष. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. अशा प्रकारे षटकाचे होते समाप्ती. 4 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 6-17. काय गोलंदाजी केलेली आशिष तरे याने या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवून दिलेला आहे. अफलातून गोलंदाजीचा नमुना पेश केलेला आहे. शेवटचा अंतिम षटक विश्वास तरे अंतिम षटकासाठी. सहा चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. जेवण या सामन्यामधून जर ताडाली संघ विजय झाला तर कुणालसाठी तब्बल 1 लाख रुपये. कुणालला ती किमया करून दाखवावी लागेल. आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 6 षटकार जर ठोकले तर धावांची बरोबरी होईल. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज विश्वास तरे. चांगला फटका, गॅप मधून चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. चांगला झेल टिपतोय, फलंदाज होते बाद. माणूस भला फेमस भिवंडीवाला. आमचा निलेश चौधरी दादा नगर सेवक आला. 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 जेवण हा विजय म्हणजे ताडाली संघासाठी अवघड जागेचा दुखणा झाले. आता
7 बाद सध्या पाहतोय धावपलकावर 17 धावा. धावसंख्या थांबलेली आहे. 5 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर विश्वास तरे. हो स्विच हिट केल्याचं होतं पण चेंडू बॅटवर घेता आला नव्हता. चेंडूचा ते निर्धाव. चांगली गोलंदाजी करताना पाहतो आपण विश्वास तरेला. हे 4 चेंडू टाकून हे औपचारिकता पूर्ण करायचे ते विश्वास तरेला, कारण 4 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. जवळजवळ मिशन इज इम्पॉसिबल. हो खूप सुंदर चेंडू होता. बुंध्यामध्ये हा चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतोय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. 1 विकेट. कोणत्याही प्रकारची धाव दिलेली नाही. खूप भेदक गोलंदाजी करतोय विश्वास तरे. पुन्हा एकदा चेंडू हा खाली राहणार चेंडू आपण बघितला. 1 धाव पूर्ण करताना बॅटर. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना 18 या अंकावर. शेवटचे 2 चेंडू टाकून ही औपचारिकता पूर्ण करायची आहे. ते गोलंदाज विश्वास तरेला. विजयाच्या समीप लगत टीम आपण पाहतोय बालगोपाल सोनालेपाडा. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे. 1च धाव पूर्ण करते बॅटर कुणाल चौधरी. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 19. शेवटचा चेंडू या सामन्यामधील विश्वास तरे. राईट आर्म राऊंड द विकेट. मोकेश बॅटर ऑन साइडला पाहतो आपण. फक्त हलक्या त्याने खेळून काढलेला आहे आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे बालगोपाल सोनालेपाडा या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम वराल देवी स्पोर्ट्स ताडाली बी. सामनावीर खेळाडू आहे मयूर तरे. 2 षटकांमध्ये 3 धावा देत 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. म्हणून मयूर तरे या सामन्यातील सामनावीर खेळाडू. टेलिव्हिजन सेटवर आपण पाहू शकता महाराष्ट्राची सुप्रसिद्ध धवला गायिका अवनीताई पाटील उद्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. ह्याच मैदानावर आपण तिला पाहणार आहोत. खूप नामांकित आणि नावाजलेली ही महाराष्ट्राची सुप्रसिद्ध धवला गायिका अवनीताई पाटील. कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सरांचं शुभ आगमन झालेलं आपलं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मुर्तुजा स्पोर्ट आपको अपनी फील्डिंग सजाना है. आइए दोस्तों, एक ही राजा धर्मराजा चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है. इस स्पर्धा के राजानगर सेवक मैन ऑफ द मैच दिला का यस मोहन. मयूर तरे इज द मैन ऑफ द मैच. मोहन 2 ओवर 3 रन और 5 विकेट. फायपर. क्या बात आहे. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वितरण करूया. जेवण खेळाडूचं नाव मयूर तरे. यस.
जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं वितरण करण्यासाठी मी सन्माननीय मंगलदास म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं आपण वितरण करावं. समोर बघ. त्यानंतर तानाजी पाटील जी स्पेशल गिफ्ट आहे त्या गिफ्टचं आपण वितरण करावं. अजून एक स्पेशल गिफ्ट आहे टार्झन पाटील आणि एक स्पेशल कार्ड दिले जात आहे मॅन द मॅच म्हणून. अरेना स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं एक 1 मंथ मेंबरशिप फॅमिली. अमित जादव सर, थोड़ा आपको यहाँ आना है. वेल प्लेड मयूर अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. वेलकम बैक. ऑन फील्ड अंपायर आपको मैदान में जाना है. परेश महाजन और गोकुलदास पाटिल. मुर्तुजा स्पोर्ट मैदान में जा चुकी है. वार्म अप गेंद नहीं की जाएंगी. मुर्तुजा स्पोर्ट प्लीज नो अलाउ. नहीं, बिल्कुल नहीं, कहीं भी नहीं की जाएंगी. आप इतना बड़ा टूर्नामेंट खेल